काय सांगता काय म्हणजे सगळ्या पूर्वी नाटकाची थांबल्यात पण काय हो ते जे म्हण नाही का मेळा का सुना कुठ नाही सुना बरोबर आहे का नाही ती वळछाळची ठुकमावशी का नाही मी तिला हाक मारून घेते ए पोरीनो मावशीला हाक मारून घ्या मावशीला अगं गाय एका म्हैसेत यायला आले तरी म्हण आले म्हणायचं ती गेले म्हणलं तुमच्या नादानं मी गाव भडले ना अगं घाबरले काय करतो तीस घरात माझ्या पाठीमागाला काम धंदा काय ग? सकाळ सकाळ उठले आणि काढीत बसले काय? झाडून लोटून हा माझ्या पाठीमागाले राहणार बाई काय ग? 10-15 म्हशी 7-8 बैल 2-4 नवरे एक पोरग 2-4 नवरे एकदम आहेत का एक नवरा 2-4 पोरं त्यांचं काय झालं मला बाई पाठ या पुरी माझ्या नावानं आडत बसत्यान हा. सर्वी घेतले गेले म्हशी धार काढायला. काढायला धार काढते पुढे म्हैस दूध देती का ग? म्हणलं नवरे आता 300,000 रुपयाची म्हैस घेतली म्हैस घेतली? ही म्हैस दूध का देईना का बरं देईना मोबाईलची बॅटरी लावून पाहते हा. म्हैस राहिली बाजूला मी रेड्या खाली धार काढायला बसले ना मग तुला म्हशीचा आणि रेड्याचा फरक नाही कळला का? बाई मी तरी विचार केला काय ग? म्हणलं माझ्या म्हशीला 4 सड्या एकूण लागतोय झाली झाली तयारी ना. मी माल विचारते विचार. चला नंबर 1 काय म्हटली का बाई काय घेतलं मी माल घेतला पाहिजे हा. असं तुझ्या डोक्यात आहे हा. ऐक तर मग हा. मी माल
घेते साधा सरळ सोपा एकदम सुटसुटीत. साधा घे, घेतला. सरळ घे, घेतला. सुटसुटीत काय घेऊ नको. का बरं ग बाई? बाई मागच्या टायमिंगला मी सुटसुटीत घ्यायला गेलीस? 9 महिने 9 दिवस गुटगुटीत होते. अगं येडे तुझा नियम चुकला म्हणून आज झालं काय? अशी भानगड झाली. काय घेतलं? मी माल घेते चक्का. हाय का पक्का? अगं म्हणून ते घेतलाय ना. नेसती काय? एकदम साधी काय साधी. घेना? एक दाणी घातली. लाईन थांबा, चला नंबर 2. ए, काय घेतलं? मी हा? सांगू? सांग. चिवडा 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 थांब. चिवडा काय घेतलं परत सांग. चिवडा 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 चिवडा. आता माझा नंबर. मग काय भाड्याने आणलंय काय? अगं चिवडा 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 घेतली. नेसती काय? साधी साडी. दागिना. फुल्ली. काय बोलली? काय काय बोलली. झाली तयारी? चला या पुढं काय ए, घेतलं? सगळ्या पुरीला विचारलं तू घेते काय नेसती काय तुझं काय सांगते का नाही? रांजून भरून कडी. काय येड लागलंय का तुला? का? अगं या पुरीने एवढे चांगले चांगले माल घेतले मग? त्यांच्या चांगल्या माला सोडून तुझ्या कडीला कोण का गिराईक? आगला टोपीवाल्यांची उडी. कस काय ग? एकदा की कडीचा मला बाजारातून मांडला. मांडला. आवाज का दिला? दिला. घ्या रे कडी. घ्या रे कडी. उठलेच गडी. आ. कडी खायला 20 रुपयाला फुरका बिगर दातावाल्याने कवर पण वरपा. नेसलीस काय? साधारण साडी. तुमच्यासारखी साडी नसून मला जमणार आहे का? मग? फक्त परकर जम्पर घातलाय. बरोबर आहे तुझं. मग? आपल्याला जायचं हो ना पाण्यात गं. साडी नेसली माझ्या पाय घसून पडशील कांबड्यात मोडून जाईल. साडी नेसणार नाही, नाही नाही. परकर जम्पर घालणार हा. पण मावशी काय गं? घोटे एवढं पाणी लागल्यावर जरासा परकर वर घ्यायचा. आणि गुडघ्या एवढं लागल्यावर अजून जरासा वर घ्यायचा. मांड्या एवढं लागल्यावर अजून जरासा वर घ्यायचा. असा किती वेळा वर घेणार? जोपर्यंत गार लागत नाही मी वर येत नाही. खेरडे ते पुरीला आवाज पुऱ्या! झाली तयारी? निघा. हा? निघा. मथुरीला गोपी तुम्ही चला चला वेळ झाली दादा मथुरीला गोपी चला चला ऐक राधा वेळ झाली दादा मथुरीच्या हातात तुम्ही चला चला ऐक राधा वेळ झाली दादा मथुरीच्या हातात तुम्ही चला चला ऐक राधा वेळ झाली दादा मथुरीला गोपी तुम्ही चला चला ऐक राधा वेळ झाली दादा मथुरीला गोपी तुम्ही चला चला ऐक राधा वेळ झाली दादा मथुरीच्या हातात गोपी चला चला ऐक राधा वेळ झाली दादा मथुरीच्या हातात गोपी चला चला चंद्रवळीला जाऊन चाका सर्व निघाल्या मथुरा बाजारात
गोपी चला चला ग बिकट वाट अवघड घाट घाई घाई न तुम्ही चला चला ग बिकट वाट अवघड घाट घाई घाई न तुम्ही चला चला ऐक राजा वेळ झाली जादा मथुरीच्या हाती गोपी चला चला ग ऐक राजा वेळ झाली जादा मथुरीच्या हाती गोपी चला चला भाऊ पकड करी मुतीचा देवा श्रीकृष्णाचा परिती रावा भाऊ पकड करी मुतीचा देवा श्रीकृष्णाचा परिती रावा आणि वाईल कृष्ण मुरारी आणि वाईल कृष्ण मुरारी बिगी बिगी न तुम्ही चला चला आणि वाईल कृष्ण मुरारी बिगी बिगी न तुम्ही चला चला ऐक राजा वेळ झाली जादा मथुरीच्या हाती गोपी चला चला ग ऐक राजा वेळ झाली जादा मथुरीच्या गोपी गोपी चला चला ग आणि वाईल कृष्ण मुरारी बिगी बिगी न तुम्ही चला चला आणि वाईल कृष्ण मुरारी बिगी बिगी न तुम्ही चला चला राधा निघाली बाजारीला दयाचा माटकिरी बाजारीला निघाली बाजारला गे गाडी बाबा कृष्णाने वाजविला राधेचा जुवनीला जिविला कृष्णानी बाजूला गे वेण माझ्या मनात रुजला अशा अंगात मदन शिरीरा अवतारी हरी मुजिला बापूराव पठ्ठे कवी सदिना चला माल पुकारा चला 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 ही म्हातारी बाजार रस्ता तुकडून और माधवांनी बाजार निघाली इथं रस्ता थांबवला पाहिजे ए अगं थांबा ए अगं थांब ना आता लगेच लगेच थांब उभ्या राहा ए पुर्यो उभ्या राहा मला गिराईक चिटकलं डायरेक्टच हा मुर्दा आलाय आंबा मागतो द्या आता अरे बाबा हा पुरी सुरीचा बाजार बघितला या म्हाताऱ्या बाईकडे आंबे मागायला लागलास तुला जर आंबा खायचाच होता तू चैत्र पौर्णिमा वैशाखात माझ्याकडे यायचं होतं कशाला ग तुला आम्ही पैसे चौकशी करते पुर्यो आंबे या कोपऱ्यात आहे का ए तू दे ग. पुरींकडे नाही म्हणलं माझ्याकडे कशाला असतील हे बघ भाऊ काय ग? पोरींकडे चौकशी केली बर. पोरींकडे काय आंबे नाहीत मग? माझ्याकडे 2 आंबे होते बर. तुला दिला असता पण घोटाळा झालाय काय झालं ग दाबून कोया गेल्या सटकून आता ग आणि त्याचे सालपटे पण काही कामाचे राहिले नाही मग काय करते तू एक काम करतो का काय करू माझी पपई खातो का म्हणजे पपई खायला इथं आलोय का कशाला आंबा मागतोय अरे त्या म्हातारीला मारतो आम्हाला थांबा म्हणतो तू कुणाचा कोण? या रस्त्यात का आला? तुला कोणी काढला रे? अगं आयो नाही इकडे कोणी धाडला रे तुला आमची दाखवली कोणी काय ग? येण्या जाण्याची पाऊल अजिबात तोंडून शब्द काढायचा नाही बरं का गप म्हणलं गपच बसतं माझ्या नादी लागायचं ना मेला बेकार बाई ऐकायला येतं का तुला काय सांगत ए मुस्काड तोंडे जास्त आवाज करू नको. काय करशील त्या मुस्काडीचा? बस, अजिबात बोलू नको. तिकडं कोणत्या गिरणीचं पीठ खाती काय झालं ग जागची हालती तरी का मला लय रागाची चिळकांडी आली ग तिच्या नादी लागू नको का ग ती रोगिष्ट आहे आयो, हा? रागिष्ट हा रागिष्ट आहे एक तर तिला राग येत नाही येत आणि नाही. आला तर कुत्र्याला गु खाऊन देत नाही कुत्र तरी तुझं उभं लय राहा. बेकार राग आहे माझा कोण आहे सांग लवकर का ग म्हातारे हा. थाटमाट करून नट्टापट्टा करून डोक्यावरती दह्याचे माठ हा. आहे मग मला एक सांग तुम्ही आलात कुठून मागच्या गावून निघालात कुठं पुढच्या गावाला अगं त्या गावाचं नाव गाव मला माहितीये मी काय बोलतोय कळते का तुला काय अगं मी तुला असं विचारतो तुम्ही आलात कुठून मागच्या गावून निघालात कुठं पुढच्या गावाला अगं त्या गावाचं नाव गाव
तुला माहित नाही तिला कुठून विचार. आलो का? अगं आलो गोकुळून चाललो मथुरीच्या आलोय बाजारात. गोखाडीतून चाललोय मुतायला. ए, मथुरीच्या बाजारला. हा मथुरीच्या बाजारला. म्हणजे मथुरीच्या बाजारला हा. कुणाच्या हुकमानं? नवऱ्याच्या. काय सांगतीस? काय ऐकतोस तू मग? म्हणजे प्रथम नवऱ्याचा हुकूम घेतला आणि तुम्ही बाजारात निघाला. मग? तुम्हाला माहित नाही काय? तुमच्या नवऱ्याचाही नवरा मी या ठिकाणी उभा आहे ग. शब्बास. मावशी हा? नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने कोण ग? बघ आता आपल्या सख्या सासूचं सावत्र साडूचं थोरलं पोरग. तो नाही डबल नवरा. काय? डबल नवरा. बाई मी तरी विचार केला. काय ग? म्हणलं पाठ पाठ मला डबल बोचा कसं काय लागला? अगं थेरडे आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणार म्हणतोय ए, तो. कोण रे तू हे असा? अगं तो नाही वा. ज्यांनी तुम्हा सर्वांना केलं तसा तो मी. अरे बापरे. अयो. काय म्हणलं भाऊ? तुम्हा सर्वांना केलं तसा तो मी. आम्हाला केलं केलं ना ग. म्हणूनच एवढा वाळा काय येत कशाला ग मला केलं का? म्हातारे हा? सगळ्याच्या अगोदर पहिल्यांदा मी तुला केलं. केला असन बर का? मग? पण त्या टायमिंगला मी झोपीत असल. ए, काय केलं? काय केलं म्हणतोय मग हे? अगं मी काय केलं? काय? निर्माण केलं. निर्माण करता करविता ह्या जगाचा जगनायक. निर्माण करणारा वॉशिंग पावडर निर्म्यावाला. तो बी नाही. मग? जगाचा जगनायक हा उमाजी नायकाचा पुतण्या. तो बी नाही. ए कोण रे तू असं आहे? अगं ते कोण होते? तू कोण आहे माझा? त्यांनी क्रांती लढवली. अरे मग तू काय केला असा उद्योग? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. नाही. तुला ओळखायला काय 5-6 महिने मी तुला ठेवला होता. कशाला? गावगाव भेटायला ग. का रे बाबा हा? तुला वळकायला तू कोण सक्का स्वयरा का हिचा नवरा? माझा नवरा. मग काय तर मला त्या नवरा करून तुम्ही राहत तशात. का? आम्हाला नवरे नाहीत का? होय. प्रत्येकीला नवरा आहे. अयो. पण सासूबाईनं नवऱ्याचं तोंड बघायला मिळत नाही. जाऊ दे नको रडू. मी त्याला सांगते. अरे भाऊ थांब ना मी सांगते ना. अरे भाऊ अयो. रडती का माझं तोंड धुती? मी सांगते थांब. प्रत्येक पुरील नवरा आहे. बर 6-6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही. त्याचं कारण? वरच्यावर भागत आहे ना. काहून बदनामी करायला आलीस आमची? ए बाई अगं आपलं गाव ए बाबा आमचं गाव लय चांगलंय चांगली. आणि गावातली सगळीच माणसं लय चांगली. चांगली. वेळे काळेला प्रसंगाला कुणी बी धावून येतं. धावून येतं. पण एवढ्या खोलात जाऊन चौकशा करणारा कोण रे तू? म्हातारे हो. तुला मारून मारून यांना बहिर करून टाकीन. तुला याच्यातच घाली. कशात? लुगड्या. लुगड्याचं नाव घे मग. सारखाच मारायला लागला त्याला सांग बरं तू. तसं नाही म्हातारे हा. मला एक सांग हे तोंड कशाला दिले? मटण खायला सुकाट बोंबी. चांगलं बोलायला. चांगलं बोलायला. आणि डोळे कशाला दिलेत ग? बीपी बघायला. बाबू अगं आंधळे हे माणसं वळखायला. अरे माणसं वळखायला. म्हणजे एकंदरीत तुम्ही मला ओळखलं नाही नाही. आहे का नाही? हा. मग मला एक सांग कोकणामध्ये राज्य कोण करतं ग? देशी दारूवाला. त्याचंच बोंब कशाला आली. ग? त्यांगो हातभट्टी बॉबी. जिरली नाही का तुझ्या अजून? अगं गोकुळचा राजा नंद. राजानंद. नंदाला मुलं किती ग? 2. त्यांची नावे? अरे 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 कुणाला काय विचारावं हे तरी कळतंय का तुला? सांग ना. हा? तिने लहानचं मोठं मोठं केलं केलं. रात्रंदिवस त्यांना बोकांडे घेतले. कडे खांद्यावर इकडं. हा कडे खांदर घेतले. सांग त्यांची नाव. गोकुळचा राजानंद. नंदाला मुलं 2. थोरला बलरामन धाकटा तो श्रीकृष्ण. आहे का नाही? मग? मग ज्याला श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणता अगं मी तुमच्या सामने उभं आहे माझं दर्शन घ्या. बाई तू कृष्ण आहे का? आहे ना ग? मला पदर घेऊन दे दादा मग. का ग? तू कृष्ण आहे. आहे ना? कन्हैया. कन्हैया. नंदाचा काना. काना. बाळा काय ग? तू मला नाही ओळखलंस. तू का कोण? अरे मी तुझी मम्मी देऊ की. काय सांगते? या 2 घोटपे आयो सोडे मूर्त्या. काय करत होतीस? मेला मूर्त कृष्ण आहे म्हणलं म्हणून बाई पाजायला गेले. दूध आहे तुला? कचा वाढायला लागला. गप्पय. ए बाबा आम्ही काय कृष्ण पाहिला नाही. सांग त्याला. मी काल कुंजनात कृष्ण पाहिलाय. कसा होता? काळ्या सावळ्या रंगाचा. रंगाचा. हरणासारख्या डोळ्याचा. डोळ्याचा. त्याच्या पायी पद्म. याच्या पार कुत्रे मुतले. ए अगं भक्तांनी नारळ फोडून शिंतुडे उडालेत. खाली बसून मुता जाय ना. ते बाकीचं जाऊ दे ना. मग? पण काय त्याची ती सप्तसुराची बासरी. बासरी. सप्तसुराची एका बोकाची. वाजवायचं. कशाला बासरीची अडवून काढून दिली? का गं? पुऱ्या! तुम्ही याची बासरी पाहिली? नाही. तुमच्या नशिबात नाही. का गं तू पाहिली? मी पाहिली. कधी? बाई मी काल यमुना डोरा पाण्याला चालले होते. हा. हा बोवर कळमाच्या झाडावर बसला होता. बर. मी खाल्ला याची बासरी पाहिली. केवढी होती ग? एवढी एवढी. बासरी एवढी एवढी असती. हा. आऊट हाताची असती. आऊट हाताची असते पण उंचावर बसल्यामुळं छोटी दिसत होती. काय बाय बासरीला सजवली होती. कसं ग? साईडला 2 गोंडे. कशाची? रेशमाचे. असते. साईडला सगळ्या चुरमुळ्या. कशाच्या? रेशमाच्या. बर. आणि एकदा खा भाऊ बासरी वाजायला लागला. लागला. ते 2 गोंडे लुटू 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 हालायचे. ए बाबा अशा रूपाचा गुणाचा आम्ही कृष्ण पाहिलाय. त्या कृष्णात आणि तुझ्या जमीन आसमानचा फरक आहे बघ बाबा. ना. तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तू काहीतरी वेगळंच आहे. तू कृष्ण आहे ना. आम्हाला थोडक्यात पटलाची थोडीशी माहिती माहिती सांग. सांग. बस एवढंच ना? हा. मी माझी माहिती सांगतो. प्रथम मूल्य हा जोडाय सांग. पुरी, ओ! काय ग? हा जोडा. जोडले. हात जोडले. दोन्ही डोळे घट्ट टाकायला सांग. दोन्ही डोळे पण झाका. झाकले. झाकले. काय ग मावशी हो. यांनी हात जोडायला लावले. बघ ना. डोळे पण झाकायला लावले. हा ना. डोळे झाकायला लावून काय करणार आहे ग? आपल्याला चोखोबार देणार रे ग.
अगं त्याने आपलं वावर नांगरलं तर नांगरून घ्या. थंडी गारते तर तुझं नांगरून घे ना. माझं पडीक ठेवायचं. येऊ मग. मग तू हा जोड नाव धसा. हात जोडले जोडले. डोळे झाकले झाकले. पुढचं काही दिसतंय का? नाही भाऊ. करू का सुरुवात? त्या कोपऱ्यापासून कर म्हणजे माझ्या परिणाम चांगला ढिला पडशील. कशाला ग? आम्हाला हात जोडायला लाव, डोळे झाकायला लाव, कर आमच्या दुकानाचं शटर वर घाल बरणी थातन कर सगळ्या चिवड्याचा सत्यानाश. तसं नाही ग, मी माझी माहिती सांगायला सुरुवात करू का असं म्हणत होतो. सांग. ऐक, नंदा घरचा मुरारी जन्मला वसुदेव देवकी चौधरी रैवास माजवै कुंडपुरी सारथी अर्जुनाचा झालो मी गवळणी कुंजवनी हरी तारिता धेनू. धेनू म्हणजे काय ग? काय म्हणला? धेनू दूध देणारी बाई. अगं अगं काय म्हणला? नाही, दूध देणारी काय? गाई 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 गाई. कुंजवनी हरी तारितो धेनू नाचती गोपाल हरी वाजवी वेणू गवळणी. हरी बोला पुंडली कवर दे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. साईनाथ बाबा की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कैलासवासी तुकाराम खेडकर की जय. कैलासवासी कांताबाई सातारकर की जय. मलगबाई जागा आली. मलकबाई जाग आली. मलगबाई जागा आली. मलकबाई जाग आली. कोंबड्यानं बाग दिली. कोंबड्यानं माग दिली. कोंबड्यानं बाग दिली. कोंबड्यानं माग दिली. बाई उसात कोंबडी झोपते. बाई उसात चला सगळ्यांनी काय कर? उसात. चुप. हा? तसं आहे का ते? मग सुपत जोंधळ घोळीते. काय म्हणली? सुपत जोंधळ घोळीते. आणि बाई मी खुशाल मग ते उसात बोंगळी झोपते. लय पाचराट कापला असतो नाही का? सुपात जोंधळ घोळीते. बाई सुपात जोंधळ घोळीते. बाई सुपात जोंधळ घोळीते. बाई सुपात जोंधळ घोळीते. गाईला चारा टाकीत होते. गाईला चारा टाकीत होते. गाईला चारा टाकीत होते. गाईला चारा टाकीत होते. बाई गाईची दार बिघाडीते. बाई गाईची धार मी काढीते. बाई गाईची धार मी काढीते. बाई गाईची धार. काय करत होतीस? गाईची दार काढीत होती. अगं गाईला 4 सडा असत्या. 4. किती? 4. बाई मग धर ना मी विचार करते. काय ग? हा मला एकच का लागतो. ए बाबा सांग तुझी माहिती. थोडक्यात सांगतो मी कोण आणि कसा. ऐक, गोपिका लागला छंद या राघवा. 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 सर्वश्रेष्ठीचा जीवन दाता. सर्वश्रेष्ठीचा जीवन दाता. प्रगटला तो पाता पाता. जरा संत मातीला पाडील चित्ता. कौत मामाला मारी चिंता.
वाटा गोपिका लागला चंदया राघवा गोपिका लागला चंदया राघवा गोपिका लागला चंदया राघवा गोपिका लागला चंदया राघवा दही तोरी दूध खाई काना नंदा करी यशोदेच्या गाया राखी काना विलासावाचा शब्द नसे तेडा विलासावाचा शब्द नसे तेडा तुम्हा सांगतो अभिमान सोडा गोपिका लागला चंदया राघवा 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 म्हातारे वा वा जेवा असा मी देव आहे ए जेवा काय ग ए, जेवा देवा म्हणना देवा तुझी ओळख पेटली पटली म्हणे पटली आता आमच्याकडनं काय अपेक्षा आमच्याकडनं काय अपेक्षा म्हणजे सगळ्या मुलींनी माझी भक्ती केल्याशिवाय मी जाऊ देणार नाही देवा हा देवा मी शरण आले कशाप्रमाणे अगदी मुंगी प्रमाणे पाहिलं का किती लिनता किती नम्रता लहानपणा दे का देवा मुंगी साखरेचा शिरा हे रवा शिशरण आली शरणाली भाऊ ह्या 3 माझ्या मुली ह्या तीन एकंदरीत 3 मुली तुझ्या नवरा मेल्यावर झाल्यात अगं अगं नवरा मेलो नाही 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 मग? नाही ह्या मेल्यावर नवरा झाला अगं उलटली सगळं वाटली नाही उलटली 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 हा, अरे माझ्या पुरी आहे तुझ्या पुरी आहे ना हिचं नाव एक नंबरची ही एक नंबरची ही माधुरी दीक्षित पिक्चर मध्ये घुसली ए दिसती का नाही तशी आहे ना हिच्या म्हणजे ही नाव माधुरी दीक्षित हिच्या नवऱ्याचं नाव अनिल कापूर अनिल कपूर 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 हा, आणि आडनाव त्याचा तेजाब 2 नंबर हे बघ ही ही ऐश्वर्या राय ऐश्वर्या राय जगातील स्वप्न सुंदरी आहे का नाही काय चाट येतो तिला काय झालं ही गोदडीत मुतती अगं माझं पोरग मग हा कोणतं गोदडी वळली असती हा ऐश्वर्या राय ऐश्वर्या राय हिच्या नवऱ्याचं नाव अभिषेक बच्चन बच्चन म्हण बच्चन आहे का नाही हा. आडनाव सरकार राज सरकार राज हे 3 नंबर हिला बाजाराला जाऊ दे भाऊ का ग हिला नवऱ्याचा लय तरस आहे नवऱ्याचा त्रास आहे सांगा ते रडते मी नवऱ्याचा लय तरस काय करते काही हिच्याकडनं चुकतंय काय करते ही त्याला करून देत नाही काय स्वयंपाक पाणी मग स्वयंपाकाचं नाव तो घे ना. बिचारा कंपनीत कामाला आहे हा. मग त्याला ते जाऊन देत नाही का? मग तो काय करतो काय ए, करतो? दारू पिऊन येतो हा. हात घालू घालू मारतो काय घरात नाही घालीत का मग बाहेर आवाज येऊन टीव्हीचा आवाज वाढतो हा हा हिचं नाव हिचं नाव आर्ची आर्ची आहा! हिचं नाव आर्ची आर्ची नवऱ्याचं नाव परश्या शाबास मग? आणि आडनाव सैराट सैराट पार्किंगला लावा म्हातारे एकंदरीत 3 मुलींची नावं सांगितली तुला नाव असन गाव असन मला लय लाज वाटत बाबा ए नको लाजू नको अंगावर नको पडू. का त्याच्या अंगावर पडती लाज त्याने थांब ना तुला असते कशी असते, नसते. माझं लाज ना असं गबत सांग. काय नको लाजू माझं नाव तुझं नाव चिंगी चिंगी त्या काळातली मी भोंगळी बाई ए अगं भोळी त्या म्हणता काळातली- भोळी हा भोळी 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 चिंगी नाव चिंगी हा तुझं नवऱ्याचं नाव भंगी नवऱ्याचं नाव भंगी आणि आडनाव ग उलटी टांगी अयो, भक्ती करा धरून कोरी वाट माझी कन्हैया
मला जाऊ दे बाजारी कन्हैया मला जाऊ दे बाजारी कन्हैया मला जाऊ दे बाजारी देवा मला जाऊ दे बाजारी हरी मला जाऊ दे बाजारी गवळणी सगळ्या निघून गेल्या उशीर झाला म्हणा मारे कन्हैया मला जाऊ दे बाजारी देवा मला जाऊ दे बाजारी हरी मला जाऊ दे बाजारी धरू नको रे वाट माझी धरू नको रे वाट माझी देवा मला जाऊ दे बाजारी हरी मला जाऊ दे बाजारी कन्हैया मला जाऊ दे बाजारी पठ्ठीबापुरा म्हणे गोकुळे पठ्ठीबापुरा म्हणे गोकुळे कन्हैया मला जाऊ दे बाजारी हरी मला जाऊ दे बाजारी देवा मला जाऊ दे बाजारी श्री हरी आठव्या अवतारी श्री हरी आठव्या अवतारी